आज जो पूर्ण कॉन्सेप्ट आहे ना तो आपलं सेफ एन्व्हायरमेंट घालून घ्यायचा. त्या दिवशी ह्युमनली पूर्ण एन्व्हायरमेंटला डिस्टर्ब करून ठेवलेलं. त्यामुळे सगळ्यात फर्स्ट कॉन्सेप्ट येते काय हेलिकल विंड. हेलिकल विंड म्हणजे तुम्ही पवन जरी बघितले असेल तर ते आपण इको फ्रेंडली इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. ते हेलिकल विंडचे आपण कॉन्सेप्ट सेम आहे. फक्त पवन चक्राला लाट गावामध्ये लावावे लागतात पूर्ण सिटीमध्ये हे प्रोड्यूस करायचं. हेलिकल विंड जे आहे ना ते कमी अमाऊंटमध्ये लावलं तरी पण आपण त्याने जास्त प्रमाणात इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. त्यामुळे त्याला हेलिकल शेपच काढून लागतात. ते हेलिकल शेप काढून इम्पॉर्टंट आहे की विंड जी आहे ना वेव्सच्या फॉर्ममध्ये येते. वेव्सच्या फॉर्ममध्ये हेलिकल जे आहे जास्त प्रमाणात रोटेट झाल्याने ते आपण जास्त प्रमाणात इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. हे जे आहे ना ते आपण डेझर्ट एरियाज आणि हिली एरियाजमध्ये लावतो. तिथे आपण थर्मल पॉवर स्टेशन नाही लावू शकत आणि दुसरे एनर्जी सोर्सेस नाही लावू शकत. हे कॉन्सेप्ट जे आहे इंडियन यायचं आहे कॉन्सेप्ट अमेरिका आणि चायनामध्ये सुरू. हे ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट आहे. जसं कोणता माणूस किंवा गाडी जर रस्त्याने जात राहील आणि हा सेन्सर याला सेन्स करून तो ऑटोमॅटिकली लाईट लागून जाईल. आणि हा एल डी आर मॉडेल सेन्सर आहे. याच्यामुळे रात्र होत असतो आपल्या ऑटोमॅटिकली लाईट लागून जाईल आणि सकाळला तो बंद होईल. याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटी कमी होईल आणि बिल पण कमी होईल. याला स्मार्ट पार्किंग जर पार्किंग फुल असणार आहे कोणी व्यक्ती त्या फुल पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क करतो बघा तर तो सेन्सर त्या गाडीला सेन्स करायला समोरचा लाईट लागतो. कारण पार्किंग फुल असतात तर कोणी गाडी लावू शकतात त्या गाडीला काही नुकसान झालं म्हणून ते आहे. आणि अशी व्यवस्था शिकवण्यामध्ये प्रेझेंट चंद्राचे ह्या बेसिकली प्रोटेक्ट होतात. कारण की सन इज वेस्ट झाले ते एनर्जी आपण लाईट स्ट्रीट लाईट किंवा लाईट यूज करू शकतो. जेव्हा पाऊस राहील तेव्हा आणि इथे बॅटरी आहे त्याच्यामध्ये नाही सोलर एनर्जी स्टोअर राहील त्याच्या थ्रू तो फिरेल आणि इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करेल. हे थर्मल पॉवर स्टेशन. थर्मल पॉवर स्टेशन हा आहे कन्व्हर्स बेल्टमध्ये जो फोर्सचा जो ट्रॅव्हल होतो तो बॉयलरच्या खाली जिथे जागा राहते तिथे जाते आणि बर्न होऊन स्टीम तयार होते. ते स्टीम टर्बाईनमध्ये जाऊन जेव्हा प्लेटसोबत येऊन तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि ते इलेक्ट्रिसिटी जनरेटरमध्ये जाऊन घराघरात सर्व घरांना प्रोव्हाइड एक मिनिट ओव्हरकम करण्यासाठी आपली सिस्टम प्युरिफायर आपण कार्बन सेपरेट करून आपण कार्बनिक एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. इथे आपण सोलार लावल्या सोलारने आपण दिवसामध्ये प्युरिफायर आपण रात्री एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. याच्याने फार अमाऊंटमध्ये पोल्युशन कमी होतं. हे कॉन्सेप्ट जे आहे ते अमेरिका आणि चायनामध्ये सुरुवातीमध्ये फार पोल्युशन कमी. इंग्लिश मीडियम स्कूल.